हाय हॅलो नमस्कार. आज आपण इथे सोयाबीन व्हेज बिर्याणी बघणार आहोत. तर मी बिर्याणीसाठी कांदा, 4 मिरच्या, लसूण, अद्रक आणि गरम मसाला आणि फरसबी, गाजर घेतलेला आहे, वाटाणा, सोयाबीन, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व घेतलेलं आहे. तर आता मी ठेवत आहे कुकरमध्ये टाकले आहे तेल, राई जिरं आणि गरम मसाले, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि कांदा, कढीपत्ता हे सर्व टाकलेलं आहे. आता ते मी हलवून घेत आहे. छानपैकी हलवून घेतलं की मी त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे. हिंग टाकून झाल्यावर सोयाबीन असं पाण्यातून पिळून घेत आहे. शिजवलेलं सोयाबीन आहे म्हणून पाण्यातून पिळून घेत आहे. मग त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकत आहे. टॅमॅटो टाकून झाला की छानपैकी परतून घ्यायचं. छानपैकी परतून झालं की थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं. लाल तिखा टाकायचा. लाल तिखा टाकून झालं की छानपैकी परतून घेऊन मस्तपैकी छान मग सोयाबीन टाकायचं. सोयाबीन तेलातच टाकायचं म्हणजे त्याचा जो उग्र वास वगैरे असतो तो निघून जाईल. थोडंसं परतले की सर्व वाटाणा, गाजर, फरसबी सर्व तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं. नंतर मग गरम म्हणजे व्हेज बिर्याणी मसाला टाकायचा. व्हेज बिर्याणी पुलाव मसाला टाकून झाला. 2 पॅकेट टाकले आहेत मी 3 वाटी तांदळाला. मग तांदूळ 2 पॅकेट म्हणजे एकच पॅकेट पण 5-5 वाले टाकले आहेत. मग तांदूळ टाकून मस्तपैकी छानपैकी हलवून घ्यायचं जोपर्यंत तेल हे होत नाही. म्हणजे तांदूळ जर चांगला तेलात हलवला की मग ते तांदूळ एकदम खुल्ला होतो असं बिर्याणी, म्हणजे चिकट होत नाही. म्हणून तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. मग 3 वाटी तांदळाला मी 2.5 ग्लास पाणी टाकत आहे तिथे. आणि नंतर मग असं कोथिंबीर आणि पुदिना आणि 4 मिरच्या तेलात फ्राय नाही केलेल्या, वरून टाकल्या आहेत. त्याचा सुगंध मिरचीचा, पुदिन्याचा आणि कोथिंबीरचा इतका छान येतो ना त्या बिर्याणीमध्ये वरून टाकल्यावर की कमालची बिर्याणी लागते. बघा तर रंग वगैरे किती छान आले आणि अशा मिरच्या वरून टाकल्या आहेत मी मस्त. आता मी कुकरचं झाकण लावत आहे. 2 शिट्या झाल्या की बंद करून द्यायचं. मस्त 2 शिट्या झाल्या आहेत. आपली बिर्याणी तयार आहे. बिर्याणी तयार आहे. बघा किती छान सुंदर झाली आहे बिर्याणी. मोकळी झाली आहे. पाहू शकता तुम्ही. मस्त बिर्याणी झाली आहे. मी आता ताट वाढायला घेत आहे. ताटामध्ये बिर्याणी वाढली, 2 पापड वाढले,